नमस्कार, मी आकाश जाधव. न्यू इंडिया इन्शुरन्स मध्ये एओ पदासाठी जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्यांची जॉईनिंग प्रोसेस लवकर सुरू होतीये. ह्याच महिन्यामध्ये त्यांना जॉईनिंगची अपेक्षा आहे. तर सोबत मला बिझनेस अनालिस्ट पदासाठी जे 75 जागा होत्या तर त्या अचानक जागा शून्य केलेल्या आहेत. तर त्याबद्दल विद्यार्थ्यांचे फोन होते, त्याबद्दल मी तो इश्यू रेज केलेला आहे आणि त्याच्याबद्दल काही जे अपडेट आहे ते मंडे सोमवारी जे ते येईल तर तसं मी त्याबद्दल जे ते कळवतोच. पण सगळ्यात महत्वाचं, बँकेला जे ते जागा वाढवण्याचा, कमी करण्याचा, ऍडव्हर्टाइजमेंट कॅन्सल करण्याचा सगळाच अधिकार असल्यामुळं त्या ठिकाणी जे आहेत ते बँक ह्यापैकी कोणती गोष्ट करू शकते. याआधी भूतकाळात पण काही बँकांनी जे त्या अशा पद्धतीने केलेलं आहे, पण साधारण ही गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे. कारण की जे एबल विद्यार्थी आहेत, ज्यांनी जर्नलिस्ट म्हणून फॉर्म भरला असता, एसओच्या वेगळ्या पोस्टला जिथे एलिजिबल आहेत तिथं अप्लाय केलं असतं, तिथून कट ऑफ काढलं असतं आणि त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन होऊ शकलं असतं. ह्या जागा शून्य झाल्यामुळं कुठेतरी असं वाटतंय की ती गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे. आणि तिसरं, याच्यानंतर नवीन न्यू इंडियाचं नोटिफिकेशन केव्हा येईल तर त्याच्याबद्दलचं अपडेट असं की पहिल्यांदा ह्या विद्यार्थ्यांची जॉईनिंग यापैकी आता बऱ्यापैकी लोक जॉईन करतील असं वाटते. कारण की आता इन्शुरन्सचं बेसिक पगार सुद्धा 82-85 गेलेला आहे. पण समजा काहींनी जॉईन नाही केलं तर अशांसाठी कंटिन्युएन्सी 1 आणि खूप लोकांनी नाही केलं तर कंटिन्युएन्सी 1 आणि कंटिन्युएन्सी 2 हे झाल्याच्या नंतर नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे. म्हणजे सगळ्यांनी जॉईन केलं तर नोटिफिकेशन लवकर येईल. पुढचं नोटिफिकेशन जे ते एओचं नाही तर समजा कंटिन्युएन्सी म्हणजे वेटिंग लिस्ट 1-2 काढली तर हे नोटिफिकेशन साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत जे ते येऊ शकतं. नंबर ऑफ वेकन्सी ह्याही वर्षी एओ साठी जनरलिस्ट पण आणि स्पेशलिस्ट पण चांगले असण्याचे चान्सेस आहेत. तर हेच अपडेट मला या साधारणतः न्यू इंडियाच्या निकालाच्या नंतर तुमच्यापर्यंत द्यायचं होतं. अजून डिटेल्ड बाकी गोष्टींचा अपडेट सुद्धा सोबत घेऊन आलोय. त्यासाठी आपण लवकरच आपल्या मंथली सेशनमध्ये अपडेट घेऊयात. धन्यवाद.